हिंदी सक्तीचा विरोध जो आहे तो नंतरचा भाग आहे, मात्र हा शासन निर्णय रद्द करण्याकरताच घेतला होता। कारण याची दोन कारणं आहेत। पहिलं कारण सरकारचा नाकर्तेपणा हा त्यांना लपवायचा आहे। अनेक भ्रष्टाचाराचे, अनेक कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे आणि त्यावर चर्चा होऊ नये करिता एक वादळ तयार व्हावं, एक धुकं तयार व्हावं करता हा शासन निर्णय घेतला होता। दुसरा भाग हा चाचपडणी होती की या विषयाच्या अनुषंगानं काय समाज कसा रिॲक्ट करतो हे त्यांना तपासून बघायचं होतं आणि भारतीय जनता पक्षाला त्यांचा अजेंडा पुढे नेण्याच्या अनुषंगानं वातावरण तयार झालं का नाही झालं हेही बघायचं होतं। आपण भात शिजल्यानंतर एक शीत जसं तपासून बघतो तशातला हा निर्णय घेण्यात मागचा त्यांचा एकूण खेळ होता। हा निर्णय रद्द होण्यासाठीच घेतला होता याचा पुनरुच्चार या ठिकाणी करतो आणि कुठलाही मोर्चाही काढण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण त्याआधीच हा शासन निर्णय रद्द होईल ही देखील भूमिका काँग्रेसने सातत्याने मांडलेली आहे। मुळात मुद्दा या आपत्तीच्या अनुषंगानं आपण जे बघितलं पाहिजे याला इष्ट आपत्ती म्हटलं पाहिजे आणि या इष्ट आपत्तीच्या अनुषंगानं अनुसूची 8 मधल्या सर्व 22 भाषांनी आपली संस्कृती, आपली भाषा जतन करण्याकरता आपण सर्वजणांनी सक्रिय राहिलं पाहिजे आणि सतेज देखील राहिलं पाहिजे। कारण भारतीय जनता पार्टी ही बंच ऑफ थॉटच्या अनुषंगानं या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन वन लीडर इथपर्यंत त्यांचा खेळ नाही, तर एकसारखी वेशभूषा, एकसारखी भाषा, एकसारखा खानपान यांना विविधता नष्ट करायची आहे। विविधता में एकता ही भारत की विशेषता, ही विशेषता नष्ट करण्याच्या अनुषंगाने त्यांचा मूलभूत स्वरूपाचा अजेंडा आहे। संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू असल्यापासून तो त्यांचा अजेंडा रेटत आहेत। महात्मा गांधींची हत्या देखील जी आहे ती संविधान निर्माण होऊ नये हा देखील एक त्याच्या मागचा हेतू होता। त्यामुळे एकूण मोठं हे कारस्थान आहे आणि या कारस्थानाची झलक आपल्याला या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या अनुषंगाने बघावं लागली। पुन्हा आम्ही सांगतो की मराठी या ही केवळ भाषा नाही तर ही एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीशी आम्ही भारतीय जनता पक्षाला अजिबात खेळू देणार नाही। ती आमची अस्मिता आहे। सगळ्या भाषा ज्या आहेत या 22च्या 22 भाषा आणि इतर बोलीभाषा या भावाभावासारख्या हातात हात घालून नांदल्या पाहिजे, हे भारताचं वैशिष्ट्य आहे। आणि काँग्रेसने भाषावर प्रांतरचना जेव्हा केली तेव्हा त्यांना या भाषांची अस्मिता आणि या भाषांचं महत्त्व हे पटलेलं आहे। करिता नेहरूजींनी भाषावार प्रांतरचनेचं धोरण स्वीकारलं। 2300 वर्षापेक्षा अधिक जुनी असणारी मराठी भाषेचा मंगल कलश हा यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात घेऊन गेले होते आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र धर्माची झालेली जी निर्मिती आहे त्या महाराष्ट्र धर्माच्या निर्मितीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याकरता आम्ही बांधील आहोत। सुरू होते पहिलं पावसाळी अधिवेशन, काय मुद्दे असतील काँग्रेसचे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती, आता अधिवेशन होत आहे, ते झालेले नाहीये। मोठ्या उद्योगपतींना जमिनी दिल्याचा आरोप तुमच्याकडनं होतोय, काय काँग्रेसचा अजेंडा असेल? याला जोडून एक छोटासा प्रश्न आहे की अधिवेशनामध्ये हाच हिंदी सक्तीचा विषय तुमच्याकडनं किंवा विरोधी पक्षांकडनं घेतला जाणार, म्हणूनच सरकारनं हा निर्णय मागे घेतला असं तुम्हाला वाटतं? अर्थात हा विषय अधिवेशनात घेतला जाणार, त्याहीपेक्षा मोठा या संदर्भामध्ये जी त्यांच्यावर थेट असणारा जो विरोध आहे त्या विरोधाला घाबरून देखील सरकारने हा निर्णय वापस घेतलेला आहे। वास्तविक पाहता फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये हे काही चर्चा करायला तयार नसतात, त्यामुळे फ्लोअरवर एक सभ्यता जी आहे किंवा संसदीय लोकशाही प्रणालीमधले जे काही संकेत आहे ते सगळे डावलतात। आपण 3 काळे कृषी कायदे मंजूर करत असताना आपण राज्यसभेत लोकसभेत काय झालं ते बघितलं, तसा प्रत्येक हट्ट जो आहे यांचा हा सभागृहात आणि फ्लोअरवर एक सभ्य समाजाला आणि आपल्याला सर्वांना एक अपेक्षा असते की चर्चा घडून आली पाहिजे, मात्र चर्चा घडून येऊ देत नाही। मराठीच्या अनुषंगाने घेतलेला निर्णय हा केवळ आपल्या अंगलट आलेला आहे आणि विरोधक जे आहेत ते या संदर्भामध्ये जनतेपर्यंत गेलेले आहे करिता हा निर्णय त्यांनी वापस घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही तर मुद्दे उपस्थित करणारच। सर्वात पहिला जो कळीचा मुद्दा आहे, क्या हुआ तेरा वादा ओ कसम ओ इरादा। जेव्हा राणा भीमदेवी थाटामध्ये महायुती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी करू सांगत होते, शेतकरी सन्मान निधी वाढवून देऊ सांगत होते, रोजगार निर्माण करू सांगत होते, लाडक्या बहिणीचे 2100 रुपये देऊ सांगत होते आणि ना खाऊंगा ना खाने दूंगा हा याचं मराठी व्हर्जन हे फडणवीस प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगत होते। या सर्वांचं काय झालं? बेताल मंत्र्यांचे वक्तव्य असतील त्याचं काय झालं? नुकताच जो मोठा वादळी पाऊस आला त्याचं अनुदान मिळालं नाही, पीक विम्याचे पैसे मिळाले नाही। या सर्व प्रश्नांची एकंदरीत गोळाबेरीज जी आहे ती बघता या सर्व प्रश्नांचा भडीमार आम्ही अधिवेशनामध्ये करणार आहोत।
मात्र हे सरकार मूकं, बहिरं आणि आंधळं आहे. फ्लोअरवर हे विचित्र विकृत वागतील, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील, विरोधकांनी अर्धा वेळ विरोधकांचा आणि अर्धा सत्ताधाऱ्यांचा हे सूत्र ते बिघडवतील. एकंदरीत लोकशाही गुंडाळून ठेवल्याचं आपल्याला अनेक उदाहरणं या अधिवेशनाच्या दरम्यान दिसणार आहेत. तुम्ही ह्या मराठी हिंदी सक्तीच्या विषयाच्या अनुषंगानं दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी या निर्णयाची खरं तर घोषणा केलेली होती. सरकार जरी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं राज्यामध्ये असलं तरी या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना खास करून दादा भुसे तोंडावरती पडलेत असं तुम्हाला वाटतं? कारण ते ठासून सांगत होते की वारंवार की हा निर्णय कसा योग्य आहे. असं असताना मात्र आता त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला, ते तोंडावरती पडलेत असं वाटतं? दादारावजी भुसे हे नामधारी मंत्री असल्याचं हे सातत्याने निदर्शनास येत आहे. एक काय तो वार का कोणता रेघोटा वार कोणी एक अधिकारी डोक्यावर बसून ठेवला आहे, तो सर्व ह्या गोष्टी करत होत्या. दादा भुसे यांना काही याच्या संदर्भातली माहिती नव्हती. हा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवलेली ही गोळी होती. यामध्ये सर्वा जे होते ते देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस आणि तो जो काही अधिकारी होता रेघोट्यावार याची हे कतपुतली होते. नागपूरच्या रेशीम बागातून याची सर्व सूत्र हालत होती आणि 2 उपमुख्यमंत्री जे आहेत हे केवळ बघ्याची भूमिका घेत होते. दोघांनाही या निर्णयात कुठेही विश्वासात घेतला गेला नाही, किंबहुना यांना देखील याची सगळी माहिती नव्हती. एकला चलो रे हे मुख्यमंत्र्यांचं जे धोरण आहे ते या निमित्तानं स्पष्ट झाल्याचं आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल. हिंदुस्तान हे भाजपचं धोरण आहे असं सांगितलं जातं. त्याचमुळं सर्व राज्यांमध्ये त्यांचे विचार पोहोचावे यासाठी त्यांनी हिंदी सर्व देशामध्ये प्रचार करण्याचं धोरण ठेवलेलं आहे. निश्चित महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा, कारण ज्या ठिकाणी हिंदी बोलल्या जाते तीच जमीन आपल्यासाठी सुपीक. जिथे इतर प्रादेशिक भाषा ज्या बोलल्या जातात त्या ठिकाणी आपल्याला निवडून येणं अवघड आहे. हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे, भाग एक. आणि दुसरा, संविधान त्यांना मान्य नाही, त्यांना विविधता मान्य नाही, त्यांना मराठी, बंगाली, द्रविड इतर भाषा आणि आदी इत्यादी सर्व भाषांचंही महत्त्व आणि त्याचं असणारं अस्तित्व त्यांना मान्य नाही. आणि त्यांना हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र ही त्यांची मांडणी आहे. आणि त्या हिंदू राष्ट्राच्या मांडणीमध्ये वारकरी संप्रदाय नाही, शिवशाहू फुले आंबेडकर त्यामध्ये नाही, आमचं एवढं मोठं पवित्र असणारी प्रार्थना पसायदान ती त्यामध्ये नाही. त्यामुळे केवळ हिंदी बोलेल आणि नमस्ते सदा वत्सल्य म्हणेल तोच हिंदू ही एक विचित्र, विकृत आणि धर्मबुडवी, अधर्मी व्याख्या त्यांना रुजवायची आहे. आणि हे कदापि या भारतामध्ये शक्य नाही. त्यांना या निमित्तानं मी आगाह करू इच्छितो, त्यांना या इशारा देऊ इच्छितो की हा खेळ जर आपण खेळाल तर अंगलट. कारण सर्व वेगवेगळ्या भाषांनी मिळून आपला देश आपण तयार केलेला आहे आणि असा विकृत हट्ट जर आपण कराल तर या देशाच्या एकता व अखंडतेवरही प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे हा भारत निर्माण होण्याकरता अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, बलिदान दिलं आहे. आणि हा जेव्हा संघर्ष सुरू होता, स्वातंत्र्य संग्राम, तेव्हा आपण इंग्रजांच्या जवळ आपण त्यांचे हस्तक म्हणून वावरत होता. त्यामुळे या संघर्षामध्ये आपण कुठे सामील नसल्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही, आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. मात्र ही एकता व अखंडता टिकवण्याकरता अनेकांनी त्याग केला आहे. ती तशीच तेवत ठेवण्याची, ज्योत तेवत ठेवण्याची आवश्यकता आहे. कृपा करून याच्याशी खेळू नका. दत्तात्रय भोसले यांनी विधान केलं होतं की भारताच्या प्रस्तावनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष शब्द 1977च्या दरम्यान घुसवले गेले, त्याचीच कारणीमीमांसा व्हावी, त्याच्यावरती विचार व्हावा. त्यानंतर जगदीप धनखड उपराष्ट्रपती त्यांनी देखील तसंच विधान केलंय. नाही, समाजवादी या शब्दावर तुम्हाला हरकत आहे का? समाजवाद काय सांगतो तर समता बंधुता सांगतो. आणि समता बंधुतेचं मूल्य, समाजवादी मूल्य, सर्वच जे पोट भरले पाहिजे, कोणी उपाशी राहता कामा नये, ही समाजवादी आदी इत्यादी मूल्य आहेत, ती त्यांना मान्य नाही का? आणि राहायला जो धर्मनिरपेक्षतेचा विषय हा काही धर्माच्या, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू या अनुषंगाचा हा धर्मनिरपेक्षता नाही. तर धर्मनिरपेक्षता ही जातीच्या अंतर्गत देखील सर्व जाती एकसारख्या आहे. स्पृश्य अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, स्त्री पुरुष समानता या देशामध्ये राहिली पाहिजे. आणि धर्मनिरपेक्षतेवर जेव्हा ते कटाक्ष टाकतात तेव्हा त्यांना आपल्या समाजामध्ये महिलांचं स्थान जे आहे, बरोबरीचं स्थान, ते त्यांना मान्य नाही. त्यांना दुय्यम स्थान द्यायचं आहे. त्यांना स्पृश्य अस्पृश्यता या देशामध्ये पुन्हा लादायची आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्यांना महाराष्ट्रात पुन्हा रुजवायची आहे. करिता या कळीच्या मुद्द्यांवर ते आक्षेप घेतात. राहिला तांत्रिक प्रश्न, तर सुप्रीम कोर्टाने या आधीच मूळ संविधानाचाच गाभा हा समाजवादी स्वरूपाचा, धर्मनिरपेक्षता स्वरूपाचा आहे, याला काढता येणार नाही असा न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही हे असा खेळ करतात. यामागे शुद्ध स्वरूपामध्ये त्यांना त्यांचा अजेंडा पुढे न्यायचा आहे. व दुसरी बाब,
या देशामध्ये पोलरायझेशन करून स्वतःची राजकीय पोळी शेकून घ्यायची आहे. पालकमंत्री नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल अद्यापही निर्णय झालेला नाही. आजपासून अधिवेशन सुरू होते. कारण अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्हीमध्ये कुठेतरी वाद आहे. चेंडू आणि अमित शहाच्या कोर्टात आहे असं सांगितलं जातं. पालकमंत्र्यांची नियुक्ती कधी होईल? 1 मेचं झेंडावंदन झालं, 15 मेचं झेंडावंदन आता उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. मात्र हे गतिशील प्रशासन आणि 100 दिवसाचा कार्यक्रम वगैरे वगैरे बरंच स्वतःची पाठ स्वतः ठोपटून घेत असतात. यांच्याकडून साध्या पालकमंत्र्यांना जिल्हे दिल्या गेले नाहीत, पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकत नाहीत आणि याच्या पलीकडे जाऊन जे विधिमंडळ जे आहेत त्यात अधिकाऱ्यांचं जे त्यांना जे काम नेमून दिलेलं आहे त्याची जी विभागणी आहे ती यांनी केलेली नाही. त्यामुळे यांना फक्त लूटो बाटो और कब ज़्यादा से ज़्यादा मुझको कैसे मिल सकता है हा खेळ ते त्या ठिकाणी खेळत आहेत. त्यांना विकासाशी, संकेतांशी, लोकशाही प्रणालीशी, संविधानाशी, नियमाशी काही देणं घेणं नाही. सर, तुमच्या पक्षामध्ये एक मोठा धक्का बद्दल सांगितलं जातंय. रोहिदास पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. कुणाल पाटील सांगितलं जातंय. काय नक्की काँग्रेसमध्ये सुरू आहे? अनेक लोक सोडून जाताना पाहायला मिळालं. कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये. त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते. त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले, काँग्रेसचे मोठे नेते होते. मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आदरणीय दिवंगत रोहिदासदाजी पाटलांना सर्व विभाग मिळालेले आहेत आणि असं एक वैभव असणारं हे घर आहे. आणि जनसेवा करण्याकरता त्यांनी सूतगिरण्या असतील, शैक्षणिक संस्था असतील, मेडिकल कॉलेज असेल, डेंटल कॉलेज असेल, याचं एक मोठं जाळं हे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आणि जवाहरलाल नेहरूंच्या नावाने हे सगळं सुरू झालेलं आहे. हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहता हे कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता होतं. मात्र आता हे कुंपणच शेत खाताना दिसतंय. ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची बाब आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत, ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही म्हणून ती चेटकीन आहे. आणि ही भाजप चेटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे. अरे तुमच्या धमक आहे. देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे, जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मानतात तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात? हे धमकी दाखवून आणि लालूच दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याची एक प्रक्रिया त्यांनी जी शृंखला सुरू केलेली आहे त्याचाच दुर्दैवाने खेळ या ठिकाणी दिसतोय. कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंदराव, त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. सर, तुम्ही काल एक विधान केलेलं आहे, आघाड्याचा फटका काँग्रेसला बसला अशा स्वरूपाचं. तुमचं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाशी आघाडी न करण्याचा विचार आहे म्हणून असं विधान केले का? काय मागचा उद्देश होता? जेव्हा कोकण दौऱ्यावर आम्ही असतो तेव्हा आमचं गत वैभव जे आहे त्याचं स्वाभाविक स्वरूपात आपसूक आम्हाला स्मरण होतं आणि त्या अनुषंगानं त्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी दिलेलं हे उत्तर होतं. खरोखर आघाडीमध्ये कुठे ना कुठे पक्षाला 2 पाय मागे घ्यावे लागतात आणि त्या अनुषंगानं काही ठिकाणी जी आहे काँग्रेसची ही वाताहत झाल्याची दुर्दैवाने आढळून येतं. त्या पार्श्वभूमीवरचं माझं हे विधान होतं. राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्थानिक आमचे जे युनिट आहे, स्थानिक संघटन जे आहे त्याच्यावर हा निर्णय आम्ही सोपवलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना असं म्हटलं होतं की 28 दिवसाच्या आत तुम्ही अधिसूचना काढा. मात्र अशा प्रकारची कुठलीही अधिसूचना अद्यापर्यंत काढण्यात आली नाही सरकारकडनं. दुसरी बाब म्हणजे राज्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे वॉर्ड असणं सुरू आहे ती खरं जर पाहिलं तर निवडणूक आयोगाने करायला पाहिजे की राज्य सरकार, हे असे 2 प्रश्न. सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा वर्तमानपत्रात माध्यमातून जेव्हा समजला तेव्हा त्याचा आशय आणि प्रत्यक्षात जेव्हा निकाल हा लिखित स्वरूपात आला तेव्हाचा त्याचा आशय आणि आज राज्य सरकार काम जशा पद्धतीने करते त्यांचं वागणं हे तीन टोकांवरचे हे 3 बिंदू झालेले आहेत. लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही हेच या निमित्ताने सिद्ध होतं आहे. यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत. यांना सगळी सत्ता जी आहे ती त्यांच्या जवळ हवी आहे. त्यामुळे या सगळ्या खेळांमध्ये आता महापौर येतील, गावामध्ये सभापती राहतील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहतील, ही यंत्रणा निर्माण न होऊ देण्याकरता हे कसोशीनं प्रयत्न करीत आहेत. भरत गोगावले हे राज्य सरकारचे मंत्री आहेत. त्यांनी असं विधान केले की नारायण राणे यांनी अनेक मर्डर केले. गंभीर त्यांचं वक्तव्य आहे. हे वक्तव्य मंत्रिमंडळातीलच मंत्री जर करत असेल तर नारायण राणेजींना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं पाहिजे. त्यांच्यावर गोगावल्यांकडून घेऊन त्यांच्या मुलाला बडतर्फ केलं पाहिजे. त्यांच्या परिवारातून कोणी सत्तेत राहता कामा नये. त्यांना खासदार म्हणून निलंबित केलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर त्या सर्व गोगावल्यांकडून माहिती घेऊन 302 नुसार
त्यांच्यावर सर्व गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.